नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश शिकवण पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. सो आता सकाळचे वाजलेत 5 आणि मी आज एका अशा ठिकाणी जाणार आहे. ते आपल्या मुंबईपासून जवळजवळ 230 किलोमीटर लांब आहे. सो आता मी माझी जर्नी सुरू करतो आहे. तर मी तुम्हाला सांगतो मी कुठे चाललो आहे. तर मी चाललो आहे आता पुण्याला, आणि पुण्याला एक मंदिर आहे भुलेश्वर टेम्पल. तर त्या टेम्पलला जाणार आहे. तर माझ्यासोबत माझ्या मामाचा मुलगा आहे आर्यन. सो आम्ही दोघंच जाणार आहे आणि मग आपली गाडी. तर जागा आपण ट्रॅव्हल करूया. कसं होतं ट्रॅव्हल मला दाखवतो व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडेल तुम्हाला नक्कीच. तर भेटूया, चला. आर्यन इथे बघू शकतात. तर मी आता इथे उभा आहे मामाची इथे, जिथे आर्यन मला भेटला आहे. तर बघा आर्यन 3 वाजता बोलून आता आलाय. हां, मग काय करणार, मी आता कामावरून आलो तर मला उशीर झाला आणि थोडा होतं काम, वस्तू वगैरे भेटत नव्हत्या. तर असं होतं, ह्याला काय सांगून फायदा नाही. ह्याला असं वाटतं की जवळच जायचं नाही ते. सो असं त्याला दादा समजेल काय बघू बिफोर आणि आफ्टर याचं दाखवतो तुम्हाला नक्कीच. ठीक आहे, चला आता आम्ही ट्रॅव्हल करतो, दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो. आर्यनला पिकअप केलं आणि निघालो आणि बरोबर 5 वाजले आता. आणि मला तरी जेवढा अंदाज आहे तरी मला असं वाटतं आम्ही 11:30-11 पोहोचू. पण शेवटी उशीर होईल कधी थांबता थांबता. तर लेट्स सी किती वाजे पोहोचतो बघू आपण. लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि आपला हा ब्लॉग कंटिन्यू करूया. तर आता आपण आलोय विराट पाट्याला. आता आपण आलोय विराट पाट्याला. इथून आपण पकडणार मुंबई अहमदाबाद हायवे आणि जाणार टुवर्ड्स ठाणे साईडला. हा आपला विराट फाटा. तुम्ही राईट घेतले टुवर्ड्स ठाणे साईडला. आणि आता वाजले 5:30 आणि माझं टार्गेट आहे 11-11:30 पोहोचायचं. लेट सी किती वाजता आहे. परत वाजते घरी पण लवकर यायचे. लवकर होते जो काय तर मित्रांनो, आता ॲज युजल आम्ही आता आहोत घोडबंदर रोडला. आणि इथं बघू शकतो जो रोड आहे तो आपला जो मॅगडी आहे पार्टी, तिथून ते घोडबंदरच्या पाटापर्यंत ट्रॅफिक आहे बघू शकतात. आम्ही तरी एक साईडने जातो म्हणून पटकन ते झालो तरी आमचे 10-15 मिनिटं इथे पकड गेले. बघू शकता पुढे एकदम पुढपर्यंत ट्रॅफिक आहे. हा ट्रॅफिक आता ऑलमोस्ट कवर झाला. आता फाउंटनचा रोड आहे ॲक्च्युली, घोडबंदरचा पण फाउंटन. आता घोडबंदरला किती ट्रॅफिक असेल ते पण बघायला लागेल. त्या हिशोबाने आमचा टाईम होणार आहे. तर लाईट सी बघूया. तर आता आपलं नशीब चांगलं आहे, आम्हाला घोडबंदरचा हा तो तिथे आम्हाला ट्रॅफिक नाही भेटणार. मला ट्रॅफिक आता आम्ही आणून घोडबंदरचा रोड इथून आम्हाला वाजले आता वाजले आहे. वाजले किती वाजले किती आता वाजले 6:20 झाले. निघालो तर 5:30 एक तास झाला आम्हाला. 7:20 अजून 5-5.5 तासाचा प्रवास होता. आम्हाला घोडबंदरच्या पाठी आम्हाला मिळाला नाही. जर असं ट्रॅफिक वगैरे नाही मिळालं तर आम्ही आमच्या टाईमला पोहोचू. तर लेटली किती वाजता जातं. आता आपण घोडबंदरचा क्रॉस करून द्यायला होता पुढे ब्लॉक मध्ये. आता आपण सरळ ब्रिज पकडतोय. चालून गेलं
हा किती पडलं तू तुला बिल्डिंग घेतलीस रुस्तमजी आहे रुस्तमजी आहे रुस्तमजी आहे पण आता तर आता रोडी साईड आता वाजले 7. मी प्रवास सुरू केला होता 5:30ला. इथे पोहोचायला आपल्याला 1.5 तास लागला. ट्रॅफिकमुळे थोडा अर्धा पाऊण तास झाला, अर्धा तास पाऊण तास. त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. ठीक आहे तरी काय विषय नाही. ट्रेन दिली समोर म्हणजे आपण आता आलो आहे ऐरोली पनवेल. तर या साईडला बेलापूरला आपल्याला जायचं राईटला. तर आपण राईट टर्न घेणार आहोत सुरू करून आणि इथून सरळ आपल्याला आता टुवर्ड्स पनवेलपर्यंत आपल्याला सरळ जायचं. पनवेलवरून आपण कोचुलीकडे आपण पुण्याला जाणार. आपण जागा पुन्हा हायवे पुणे वरून लागतं. हा आपला एक्सप्रेस वे त्याला तुम्हाला गाड्या सिग्नलवरनं राईड घेतलंय. आपल्याला राईड घ्यायचं होती. हा जो इथला राईड आहे तो आपल्याला जातो कोकण साईडला म्हणजे गोव्याला. तिथून आपल्याला जातो पुण्याला. आपण पुण्याला जाऊया. तर आता आपण कळंबोलीच्या पुढे आलो आणि आता मी वडापाव घेतला खायला. आर्यनची अवस्था बघा, कपडे बिपडे खराब झाले म्हणजे धूळ होता वगैरे. तर आता मी दोघांनी 2 प्लेट वडापाव घेतले. आपण तिकडे आलो कळंबोलीच्या पुढे आणि आम्ही नाश्ता वगैरे केला त्यांचं. आणि नाश्ता करून आता आम्ही चांगलं खोपोली साईडला डायरेक्ट लोणावळ्याला आम्ही हॉल्ट करू. आता मी विरारवरून जेव्हा आलो, विरारवरून आम्हाला इथे यायला 3 तास लागले. 3 तासात आम्ही इकडे आलो कळंबोलीला. 81 किलोमीटर्स कवर केले. आता आपल्याला इथून अजून 164 किलोमीटर्स कवर करायचे. त्याला दाखवते टाईम आय गेस 4 hours दाखवलं. तर आता मी कवर करू आणि आता वाजले 8. तर आता मग जाऊया पुढच्या प्रवासाला.
मित्रांनो आता आपण आलो आहोत खोपोलीला. इथे खोपोलीचा स्टँड आहे रस्ता. त्याच्यात जराच पुढे जर तुम्ही गेलं तर आपलं घाटला सुरुवात होते. आता थोड्याच टायमात घाटला सुरुवात होईल इथून पुढे. मी तुम्हाला आता घाटचे पण व्ह्यूज दाखवत राहील. मस्त एकदम भारी व्ह्यू वगैरे भेटतात घाटावर. गाडी पण चालवायला मजा येते घाटात. तुम्हाला दाखवत आता घाटचा आपला रूट आहे. मित्रांनो इथून आपल्या घाटाला सुरुवात झालेली आहे. तर हे आपलं घाट आपल्याला डायरेक्ट लोणावळ्याला घेऊन जाईल. हे आपलं घाट आता सुरू झालेलं आहे. तर व्हिडिओ आपल्याला वळण्यात आता आपण गाडी घाटाचा आनंद एन्जॉय करत नाही. गाडीवरून फर्स्ट टाइम आला असेल ना कुठे पण. एवढं लांब फर्स्ट टाइम आला असेल ना गाडीने. उद्या झाली ट्रॅफिक झालं ते बघायला लागेल कशामुळे झालं ट्रॅफिक. दुकानाचं समजेल आता पुढे गेल्यावर. आता इथे थांबून ठेवलं इकडे. ट्रॅफिक किती आहे. भरपूर ट्रॅफिक आहे मुंबईला जायला. ऑलमोस्ट पूर्ण भरलं आहे. जॅम झालं आहे. कदाचित तुम्हाला दिसलं असेल का माहिती नाही पण पूर्ण ट्रॅफिक झालं आहे मुंबई साईडला. तरी पुण्याला जायला चालू नाही मिस्टेक. पुण्याला जायला ट्रॅफिक झालं आहे. आडवा काढतोय ना. आधी उभा काढ होतं मला काय आधी वस्तू पाहिजे ती आपण रेडी येऊ. काय ट्रॅफिक बघू शकतो पूर्ण मुंबईला जायला. मुंबईला जायला तर आता आम्ही तळेगावला आलो आहे. इथून जर मागे गेलं तर चाकण वगैरे. आणि इथून अजून मला वाटतं 60-70 किलोमीटर असेल आपलं मंदिर आहे बिरेश्वर मंदिर. त्या मंदिरला आपल्याला जायला अजून मला वाटतं अजून 2-2.5 तास लागतील. आणि आता वाजले 10-10:30 वगैरे काहीतरी झाले. टाईम नाही भेटत ॲक्च्युली. तर तिथे जायला आपल्याला तेवढा टाईम लागेल. गेला की मला ते सगळं दाखवेन. आणि सेकंड दुसरी गोष्ट म्हणजे हा फक्त आता ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग आहे. कारण सेकंड पार्ट मी तो मंदिराचा वगैरे बघतो. पण सेकंड पार्ट मी नाही ही व्हिडिओ अजून संपलेली नाही. तुम्हाला दाखवणार व्हिडिओ पोचेपर्यंत. नंतर मग मंदिराचा सेकंड पार्ट करतो. तेव्हा बघा अजून कसं वाटतं तुम्हाला ट्रॅव्हलिंग करून. आता पण पुण्याला ऑलमोस्ट आलो आहोत. आता आपण आम्ही पिंपरी चिंचवड
पेट्रोल फुल करूया जरा तिथं भरतं बघा पेट्रोल फुल फुल मोबाईल बघ बघा किती आहे सगळं गाडी बघू पुढे घे पुढे पेट्रोल फुल केलं होतं आपल्या बिहारला चंदनसरला तेव्हा 150चं पेट्रोल भरलं होतं आणि आत्ता आपण पेट्रोल भरलं आहे 408 रुपयाचं फुल केलं पेट्रोल बघू शकतात फुल झालं पेट्रोल आणि आता आपल्याला अजून किलोमीटर असेल 60 किलोमीटर असेल अजून चालू अजून हां 55 किती 55 55 किलोमीटर बोलतो 55. हां अजून हो चला मग जाऊया आता आता आम्ही आलो आहोत आडवे काढा होते नंतर आता आम्ही आलो तुम्ही बघू शकता गेट हा समोर तर भुलेश्वर मंदिरचा हा गेट आहे आणि समोरच मंदिर आहे तो दिसत असेल व्हिडिओवर तिकडे जर दिसत असेल तर तो मंदिर आहे आता त्या मंदिराचे आतमध्ये तुम्हाला सगळं मी दाखवेन मस्त मंदिर आहे मला खूप आवडलं आणि मी खास बघायला प्लस त्याची हिस्ट्री वगैरे मी तुम्हाला सगळं सांगितलं कसं आहे म्हणजे रात्री तिथे वगैरे पार्किंग मित्रांनो आता आम्ही ज्या मंदिराच्या जवळपास आलो आहे आणि हा बघा जसं मंदिरचं बघू शकतो घाटावर आहे म्हणजे घाटावर डोंगरावरती आहे ते मंदिर तसं आम्हाला मंदिर दिसतं पण जर तुम्ही लांबून बघतात ते मंदिराला तर तुम्हाला असं वाटेल की ते मस्जिद आहे कारण की म्हणजे ते गुंबडवरचं जे आहे ते मस्जिदसारखं बनवलं तर तुम्हाला दाखवतो आता जवळपास आता मला वाटतं मी 5-10 मिनटात पोहोचेन तिकडे आता वाजले 12 ठीक आहे 5 वाजता निघून मी बरोबर आलो इथं 12 पोहोचले असं मला वाटतं आता मी वरती पोहोचतो फ्रेश बीस होतो नंतर मग तुम्हाला एक तू बोलव होता घाट हां हां तर मित्रांनो इथं आम्ही गेटमध्ये एंटर केल्याच्यानंतर ॲज युजल सगळीकडेच असतो पार्किंगला वगैरे किंवा आतमध्ये जे असतात तर इथे 10 रुपये पार्किंग प्लस म्हणजे गाडी वगैरे घेऊन जायची प्लस पार्किंगचं पण 10 रुपयाला पण घेतलं आहे व्हिडिओमध्ये बघू शकतात तुम्ही तर हे आम्ही आता 10 रुपये पे केले ऑनलाईन पण आहे कॅश पण देऊ शकता दोन्ही ऑप्शन आहे तर हा आता एकदम जर मला असं वाटतं की इथे जर पावसात वगैरे आलं तर एक वेगळी मजा असेल बघायची त्या रस्त्याची आणि आतमध्ये बघण्यासारखं आहे रस्ते पण एकदम मस्त आहेत आपलं कुठेच रस्ता आता आपल्या कोकणातला आहे तसा रस्ता नाही आहे मस्त रस्ता आहे आता आम्ही आलो आहे ऑलमोस्ट त्याच्या पायथ्याशी बघा इथून आपला रस्ता गाडीकडे लावायची का हां आता चालू बघू